बघा ह्याला कसं टच केलं कसं होतंय है ना, है ना. रात्री झोपायचं म्हणलं की फाटायली इथं. रे किती घेतल्या. तर मित्रांनो, आपण तुम्हाला काल सांगितलं ना की मी थोडंसं ॲडव्हेंचर टाईपमध्ये राहतोय बाहेर. म्हणजे सिटीमध्ये राहत नाही, झोळंबे गावात राहतो. तिथं रेंज नाही मोबाईलला आणि वातावरण बघा किती मस्त आहे. तर अशा ठिकाणी राहतो आम्ही सध्याला. गाडी लावून आहे मामा आहेत चौक तेव्हा. तिथे काम चालू आहे आपल्या भावाचं ते, आणि राहायला आम्हाला पलीकडे रूम आहे. दाखवतो तुम्हाला नंतरला. आता हे पोरं मला न सांगता माशी पकडायला गेल्यात म्हणे. इथं छोटंसं इथं एक हे आहे, काय म्हणतात त्याला, काय म्हणतात तो मामा याला. नाही नाही, हे पाणी वाहते ते. नदी नाही हो, दुसरा शब्द राहते. हां होळ, होळ आहे होळ. तर होळाकडे चलू आपण. त्याने तिथं माशा पकडायला म्हणे. बघू चला काय काय करायला की. माझ्या आधीच गेलेत ते ना, चांगले नाहीत कडू सांगतो म्हणून. तरी बघा कशी झाडी आहे. रात्री झोपायचं म्हणलं की फाटायली इथं, काय येईल की म्हणून. वाघाची चित्याची ना आमच्या पप्पांना सांगितलं की इथं बिबटे आहेत म्हणला. बिबटे म्हणलं की मग मी म्हणलं की आता काय खरं नाही, वाघमारी म्हणून आम्हालाच पुढे करतात गडे म्हणलं ना. तर तेव्हा इकडं आहे ते जाळे लावले. तर मला सांग म्हणलं होतं की भाऊ उज्ज्वल, तेव्हा माशा पकडायला ते पोरं इथं. मला सांग म्हणलो होतो, सांगला नाही. व्हिडिओ करायला यायचं म्हणून नाही. हे बघा हे माशा कशा पकडायलेत बघा. लागल्या काय, किती लागल्या. हे बघा हे उज्ज्वल भाई, हे खंडू, हे माधव. इकडे बघ, अरे इकडे बघ, अरे इकडे बघ, अरे इकडे बघ. हे कलाकार आहे सगळ्यात, हे सगळ्यात कलाकार माणूस आहे हात दाखवलेला. खंडू भाऊ जाय की पलीकडे. याचं डोकं दुखू लागलं आणि आता इथं माशा येऊन पकडायला. कसं करायला. फणस दाखव काय. हे कालचा नमुना आपला उज्ज्वल. बघा हे किती कसा एरिया आहे बघा. अशा ठिकाणी राहिले आम्ही. माशा पकडायला एन्जॉय करा. येणार तर कोणीच आताच येणार. तर हे बघून व्हिडिओ नंतरला येतो म्हणतील. बघा बापू कशा ठिकाणी आहो मी राहायला. झाड बघा फणसाचे, काय आणखीन कोकम, इकडं नारळ, मध्ये इकडं सुपारी, तिकडं बिबट्या म्हणून. उगा भेटले मला बिबट्या म्हणून. रात्री झोप आली नाही मला 2 दिवस सुरुवातीला. हे पूर्ण सुपारी आणि नारळ मिक्स आहे समजा. ही सुपारी आहे. तर ह्या ठिकाणी आम्ही राहिला आहो बापू. अशा ठिकाणी एक कॅम्पिंग केल्यासारखं वाटायलंय. माहोल मस्त आलाय सध्याला. आज कुठं बाहेर जायचं नाही बीचवरती. म्हणलं की चला इकडंच जाऊ. आलो तिकडं. या रस्त्यानं जावं लागते सकाळी, आपली सकाळची विधी पूर्ण करायला बाहेर. तर खुल्यामध्ये आहो सध्याला. मस्त एकदम फ्रेश वाटायला. मोबाईलला रेंज नाही त्याच्यामध्ये ताण बी नाही कोणता फोनचा. पाणी वाहिले बघा. हे इकडं तुम्हाला ते कोणते झाड म्हणतात ते लाजाळूचं झाड भेटते बघायला. जाऊ का तुम्हाला त्याकडे. समोर जावं लागेल थोडं. जास्त पुढे जायचं म्हणलं की नको वाटायले, पण चला जाऊत आता तुमच्यासाठी. बघूत आला वागोबा तर कॅमेऱ्यामध्ये घेऊत आपण. फोटो काढायला तर बापू म्हणतो त्याला, पण ते बघायला हां इथं आहे. तर हे लाजाळूचं झाड बघायला कसं टच केलं कसं होतंय है ना, है ना. टच केलं की पूर्ण लाजून बसायले. हे लाजाळूची झाड आहेत, भरपूर आहेत इकडं. आपल्याकडं भेटत नाहीत.
आपल्याकडं हुडकवलं तरी एखादी भेटलं तर भेटेल, पण ते ओळखू पण येणार नाही आपल्याकडं. कुठं झुडपामध्ये मोठं आहे म्हणे झाड. मोठं झाड बघू कॅमेऱ्यामध्ये. हे का? हा काहीच आहे. हे मोठं झाड आहे. टच केलं की पानं कसे एका जागीच पूर्ण है ना. तरी असं असेल लाजवळचं झाड. हे बघा उज्ज्वल पूर्ण झाडच झोपू घातला. तर असं असतंय लाजवळचं झाड. आणि अशा या डोंगरी याच्यामध्ये आम्ही आहोत राहायला. चला माशा पकडलेत पुन्हा पोरं ते बघूत आधी. आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायला लागेल की मला बापू माशी पकडली म्हणून एकतरी. आधी किती पकडल्या रे? 10 भेटल्या फक्त. 10 भेटल्या म्हणे आधी. खेकडा वगैरे काही कुणाचा? सोन्याचा पाण्यात पडला. सोन्याचा मोबाईल पडला म्हणे पाण्यामध्ये. त्याने गेला आता मोबाईल घेऊन रूमकडे. घाई करायला गेला असेल. घाई मध्ये गेला त्याचा मोबाईल. हळूहळू चालावं लागेल तर, कारण चिखल होय ना इकडं. पाणी सारखं राहते. पाऊस इकडं पडला सारखा पाऊसच राहते. पण हळूहळू चालू ता. चांगलं होतं की नाही. तिकडून जाता येणार नाही. तिकडून जाऊ आपण. पण अवघड आहे. आता पडलो होतो. जाऊ तिकडल्या साईडने नका इकडून जाऊ बाबू. तिकडून आता माझा पाय सटकला होता. तिकडून खाली जाय गेल्या ना. हे सुपारीच्या बागेमधून चले आपण. सुपारीची बाग आहे. अरे की मस्त वाटायला इथे राहायला. हे माशा पकडले देऊ का? रे किती घेतल्या? हा पाण्यात जाईल वापिस. 3 तर एवढ्या गटल्यात त्यांना. आणखीन आता टाकलेत जाळ्यामध्ये. बघू आणखी किती येतात. का माशा आहेत की इथे छोट्या. आहे तो अरले आहे का? इथंच लावा जाळ. हे सोन्याचा मोबाईल पाण्यात पडला होता म्हणा. वापस गेलता आता आला. कसा पडला रे? माशा पकडायला गेल्यानं पडलाय म्हणे. माशाच्या नादात मोबाईल गेलता याचा. बघा माशा पकडल्या पोरानं कशा तरी. आता संध्याकाळचा जुगाड झाला समजा. पण आपण खात नाही माशी. पोरं खातात. हे इथं याचं झाड आहे. कशाचं? अननस आहे का? हे बघा है ना. इथं